गणपतीसाठी आपण विविध प्रकारचे मोदक बनवतो, तर आज मी असेच एक वेगळ्या प्रकारचे मोदक घेऊन आलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटात बनतात आणि 10 दिवस टिकणारे मऊसूद असे पेड्यासारखे मोदक। चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मी 2 वाट्या दूध घेतले आणि 1 वाटी साखर घेतली आहे। ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने आपण संपूर्ण प्रमाण मोजून घेणार आहोत। आता 1 चमचा मी तूप घेतले, याच्यामध्ये बारीक कट करून ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे। हे पहा, या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा नसेल वापरायचे तर नका वापरू तरीही चालेल, तसेही मोदक खूप छान लागतात। आता हे छान तळून झाले ड्रायफ्रूट्स आपले, हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आणि आता याच तुपामध्ये आपल्याला 1 पाव वाटी रवा घेतलाय मी, जेवढी साखर घेतली होती तेवढाच रवा घ्यायचा। एकच प्रमाण ठेवा, तुम्ही कशानेही मोजत असाल, कपाने किंवा वाटीने। आणि पाव वाटी बेसन, हे छान भाजून घ्यायचं। बेसनाच्या ज्या गाठी होतात त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात। हे पहा, मस्त असं रवाळ पीठ तयार होतं। त्याच वाटीने पाव वाटी आता आपल्याला हे खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे। सुक्या खोबऱ्याचा कीस आहे, डेसिकेटेड कोकोनट जे बाजारात मिळतं। आता हे छान मिक्स करायचं आहे। खोबऱ्याला खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। आता हे संपूर्ण भाजून झालं आहे। याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकली आहे मी। हळद याच्यासाठी की छान रंग येतो, नसेल वापरायची तुम्ही नाही वापरली तरी चालेल किंवा खाण्याचा रंग वापरला तरी चालेल। आता त्याच्यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स टाकले आणि दूध टाकताना दूध गरम आहे आणि आपलं पीठही गरम आहे। टाकताना हळूहळू टाकून घ्या, एकदम जास्त नका टाकू कारण बाहेर उडून येईल। हे पहा, या प्रकारे लगेचच पीठ घट्ट व्हायला तयार होतं। अगदी छान स्मूथ असं बॅटर तयार होतं। आता आपल्याला याला एक 4-5 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। मस्त असं टेक्स्चर आलंय। थंड झाल्यानंतर कुठल्याही मोल्डच्या सहाय्याने किंवा हाताने जर तुम्हाला करता येत असतील त्या प्रकारे तुम्ही याचे लाडूही करू शकता। अगदी छान लाडू वळतात आणि मस्त तुपाळ असे लाडू तयार होतात। गौरीसाठी, फराळासाठी किंवा गणपतीसाठी मोदक अगदी झटपट बनणारे आहेत आणि सोप्या पद्धतीने। हे पहा, मस्त असा सुबक मोदक तयार झालेला आहे। थँक यू।